गुड मॉर्निंग एव्हरीवन अगेन. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही चॅट सेक्शनमध्ये सांगा. मी थोड्याच वेळात माझी स्क्रीन शेअर करेन. जर समजा आवाज क्लिअर नसेल येत तर कोणीतरी एकाने प्लीज अनम्यूट करून मला सांगू शकता तुम्ही. आणि समजा माझ्याकडनं इंटरनेटचा काही इश्यू झाला तर मी एका मिनिटात दुसऱ्या नेटवर्कमध्ये स्विच करून लगेच दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या नेटवर्कला कनेक्ट करून परत तुमच्यासोबत डिस्कशन स्टार्ट करेल. तर आपण सेशन स्टार्ट करण्याच्या आधी मी माझी स्वतःची एक ओळख करून देते. माझं नाव सायली अमृतकर. BFSI हा कोर्स बद्दल आपण आज म्हणजे एक ट्रेन द ट्रेनर्स म्हणजे तुम्हाला आय होप जे सगळे आज मीटिंगमध्ये आहे तिकडे ते सगळे ट्रेनर्स किंवा LF आहेत सेंटर्स मधले की ज्यांना पुढे जाऊन त्यांच्या स्टुडंटला शिकवायचं आहे. तर आपण थोडंसं हवं तर इंटरॅक्शन आपलं जे आजचं डिस्कशन आहे ते थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह पण ठेवू शकतो. पण म्हणजे 2 तासाचा टाईम आहे आपल्याकडे 1 वाजेपर्यंत. पण ट्राय करूया की आपण जास्तीत जास्त पॉइंट्स आज कव्हर करू आणि मग उद्यापासून अजून डिटेलमध्ये सिलेबसमध्ये काय आहे ते बघू. आज एक फक्त ओव्हरव्ह्यू आहे. टार्गेट मार्केट कोण असेल आजच्या म्हणजे आपल्या BFSI कोर्ससाठी आपण हे बघणार आहोत. कोर्समध्ये काय काय आहे, कोर्स कशा प्रकारे डिझाईन केला गेलेला आहे आणि कोर्सचा इम्पॉर्टन्स काय आहे आपण हे आज डिस्कस करणार आहोत. आय होप इज एव्हरीथिंग ओके म्हणजे सगळ्यांना आवाज वगैरे सगळं क्लिअर येतोय. माझी स्क्रीन तुम्हाला दिसतेय का? मी शेअर करते आता. स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी? ओके. आपल्या मध्ये आज जे जॉईन झाले त्याच्यामध्ये सुरभी कम्प्युटरचे जे सर किंवा मॅम असतील तर त्यांना मी एक छोटीशी रिस्पॉन्सिबिलिटी देते. सर, मॅडम कोण आहात तुम्ही? प्लीज सुरभी कम्प्युटर्स तुम्ही जर माझं समजा माझी स्क्रीन नसेल दिसेल किंवा आवाज नसेल क्लिअर येत, तर तुम्ही प्लीज एक जण म्हणून तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही अनम्यूट करून मला सांगा. तर तुम्ही अनम्यूट करू शकता जेव्हा गरज असेल तेव्हा. आणि तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही चॅट सेक्शनमध्ये म्हणजे बाकी सगळ्यांसाठीच सांगते की तुम्ही चॅट सेक्शनमध्ये तुमचं दाखवू शकता. सॉरी, चॅट सेक्शनमध्ये तुम्ही सगळे तुमचे डाउट्स मेन्शन करून ठेवा. आपण एंड ऑफ द सेशन ते सगळे डाउट्स क्लिअर करू. ओके. सेशन स्टार्ट करूया आपण. क्लिक BFSI हा जो कोर्स आहे हा कोर्स आपण आपले जे क्लिकचे कोर्सेस आहेत सगळे तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ह्या व्हर्टिकलच्या अंडर क्लिक BFSI हा आपण कोर्स आणलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तर क्लिक BFSI हे नाव बघितल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की BFSI म्हणजे काय? व्हॉट इज BFSI? म्हणजे हे जरी बऱ्याचदा ऐकलं असेल पण ऍक्च्युअल मध्ये BFSI चा अर्थ काय आहे आपण तो समजून घेऊया. त्याच्यापासूनच सुरुवात करू. तर BFSI म्हणजे बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स हा BFSI चा फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की बँकिंग म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले BFSI चा हा जो फुल फॉर्म आहे तर बँकिंग पासून सुरुवात करू. तर बँकिंगसाठी आपल्याला एक कॉर्नरला चित्र दिसतंय की बँकिंगचं काउंटर दाखवलेलं आहे बँकेमध्ये. आजपर्यंत आपण सगळ्यांनी कधी ना कधी केव्हा ना केव्हा बँक व्हिजिट केलेली असेल काही कारणाने. तर बँकेचं नॉर्मली काम काय असतं? एक ओव्हरव्ह्यू कस्टमरसाठी काय काम असतं की टेकिंग डिपॉझिट्स, प्रोव्हाइडिंग लोन्स, मेंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन अँड फॅसिलिटेटिंग द मॉनिटरी इकॉनॉमी.
आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते, की म्हणजे जेव्हा बँकेकडून बँकेचं महत्वाचं काम काय, की कस्टमर्सकडनं पैसे घ्यायचं, डिपॉझिट्स घ्यायचे. अ, ज्यांच्याकडे एक्स्ट्रा मनी असेल, म्हणजे आता समजा कोणी ₹100 दिवसाला कमवत असेल आणि त्याचा जर गरज फक्त ₹50 असेल, तर उरलेले ₹50 लोकं बँकांमध्ये ठेवतात. तर अशा लोकांकडनं बँकेचे म्हणजे बँक काय करते, अशा लोकांचे पैसे स्वतःकडे ठेवते अकाउंटमध्ये आणि ज्यांना गरज असेल, आता समजा कोणाला घर घ्यायचं असेल किंवा कार विकत घ्यायची असेल किंवा कोणाला पर्सनल लोन घ्यायचं असेल किंवा एज्युकेशन लोन घ्यायचं असेल, तर अशा लोकांना एकाच वेळेस जास्त पैशांची गरज पडते. मग अशांना लोन प्रोव्हाईड करायचं काम ही बँक करत असते. आपण म्हणजे प्रोसेस काय आहे, कशाप्रकारे बँक लोन आणि डिपॉझिट्स याच्यामध्ये काम करते, आपण हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. हळू-हळू ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण जे आहे आपलं 8 दिवसाचं ट्रेनिंग त्याच्यामध्ये त्याच्यात उलगडा होत राहील. मेंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन. आता मेंटेनिंग रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन हे एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं वाटू शकतं कदाचित हे तर खूप छोटं काम आहे, ह्याच्यासाठी वेगळं काय करायची गरज आहे. तर तसं बघायला गेलं तर रेकॉर्ड्स मेंटेन करणं पण खूप गरजेचं आहे, कारण की पैसे ही जेव्हा गोष्ट येते आणि त्याचं सगळ्यांचं आपण म्हणतो ना, की ओके, फुल स्क्रीनवरती क्लिक करू. ओके. ऍक्च्युली हे सगळेजण आता जॉईन होत आहेत ना, त्याच्यामुळे मला फुल स्क्रीन करताना थोडासा प्रॉब्लेम होतोय. एक अजून 10 मिनिटांमध्ये सगळे असे जॉईन होतील, मग मला ऍडमिट करायला लागेल त्यांना. त्याच्यानंतर मग मी परत फुल स्क्रीन करते. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. टेकिंग डिपॉझिट्स, प्रोव्हायडिंग लोन्स आपण बघितलं. आय थिंक कोणाचं तरी माईक अनम्यूट आहे, म्यूट करा. मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मेंटेन करणं पण गरजेचं आहे, कारण की जर समजा ट्रान्झॅक्शन इकडे तिकडे झाली तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघू शकता की जर ट्रान्झॅक्शनचं मेंटेन नसेल रेकॉर्ड, तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो, इमॅजिनच करा तुम्ही. त्याच्यानंतर फॅसिलिटेटिंग मॉनिटरी इकॉनॉमी. आता आपण सगळ्यांनी रिसेशन 2008 मध्ये सगळ्यांनी अनुभवलंय. आता तो काय तर वेगळा होता, पण आता कोविडच्या सिच्युएशनमुळे आपण बघितलं की कशा प्रकारे महागाई वाढलेली आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना की गव्हर्नमेंटने ह्याचे सेव्हिंग्सचे रेट्स जे असतात ते कमी करत दिलेत. गव्हर्नमेंट काय करतोय की म्हणजे लोकांना प्रवृत्त करतोय की तुम्ही मार्केटमध्ये खर्च करा पैसा, कारण की काय झालंय की लॉकडाऊन असल्यामुळे लोक कुठे जात नाहीयेत, लोकांची खरेदी होत नाहीये, लग्न होत नाहीयेत, लोक फिरायला जात नाही, तर पैसा आपण म्हणतो ना मार्केटमध्ये फिरत नाही. तर मग अशा वेळेस लोकांनी पैसा स्वतःकडे ठेवलेला आहे आणि जर पैसा जोपर्यंत मार्केटमध्ये फिरत नाही तोपर्यंत इकॉनॉमी जी असते ना ती ग्रो होत नाही, कारण की लोक खर्च करणार नाही, तर मग गव्हर्नमेंटला टॅक्स सुद्धा भेटत नाही त्याच्यामध्ये आणि मग गव्हर्नमेंट डेव्हलपमेंटसाठी पैसे कुठून आणेल. म्हणून गव्हर्नमेंट आता लोकांना जे भारतीय नागरिक म्हणतो आपण, तर त्यांना सगळ्यांना प्रमोट करते की तुम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करा, जेणेकरून ही जी इकॉनॉमी म्हणतो ना आपण, इकॉनॉमिक ग्रोथ जी थांबलेली आहे ती थांबणार नाही. तर हे सगळं काम म्हणजे हे करायचं काम कोण करतं, तर आरबीआय करते. तर आरबीआय मलाच काय तेवढा आहे? आवाज येत नाही. हॅलो. अशा प्रकारे इकॉनॉमी फॅसिलिटेट करायचं काम आरबीआय करते. आरबीआय काय आहे, कसं आहे, आपण हे उद्या सेशनमध्ये बघू. आरबीआयचं नक्की काय फंक्शन्स असतात हे पण आपण डिटेलमध्ये उद्या बघणार आहोत. पुढे येतं फायनान्शियल सर्व्हिसेस. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय, तर बँकिंग बद्दल बघितलं आपण, बँकेचं काय काम आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे काय, की तर पुढे बघू शकतो की फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेस आणि इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस म्हणजे सॉरी, आपण जेव्हा म्हणजे ना म्हणतो ना आपण की बाहेर फिरायला जातो आउट ऑफ इंडिया किंवा बिझनेस करतो आपण, आपण म्हणजे एक इंडिया किंवा कंट्री किंवा आपण आपले स्वतःचे बिझनेसेस असतील आणि समजा इंटरनॅशनल लेवलवरती त्यांचे जर काम चालत असेल, तर त्यांच्यासोबत मनी एक्सचेंज करणं, फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेस, तर हे सगळं
फॅसिलिटेट करायचं काम फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अंडर येतं. हे सुद्धा काम बँकिंग सिस्टमच करत असते. इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे गव्हर्नमेंटने बरेचसे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आपल्याकडे प्रोव्हाइड केलेले आहेत. आपण ह्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये बघणार आहोत की कोणते कोणते इन्व्हेस्टमेंटचे अपॉर्च्युनिटीज इंडियामध्ये आपल्यासाठी अवेलेबल आहेत आणि डिपेंडिंग अपॉन युअर गोल तुमचं कशासाठी तुम्हाला पैसे सेव्ह करायचे, म्हणजे समजा तुम्हाला एज्युकेशनसाठी सेव्ह करायचे असेल तर तुमच्याकडे काय ऑप्शन आहे. तुम्हाला समजा टॅक्स सेव्हिंग्ज म्हणजे टॅक्स पासून जर समजा स्वतःला वाचवायचं असेल, टॅक्स कमी बसवण्यासाठी, तर तुम्ही कोणत्या प्रकारचे ऑप्शन्स चूज करू शकता. तुम्हाला जर समजा लग्नासाठी किंवा तुमच्या घरातल्या एक इमर्जन्सी फंड म्हणून तुम्हाला सेव्ह करायचं तर तुम्ही कशा प्रकारे कोणतं इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन किती काळासाठी चूज करू शकता, हे आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. पण एक आज ओव्हरव्ह्यू म्हणून सांगते की फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अंडर फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेस आणि इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस हे दोन पार्ट महत्वाचे येत असतात. पुढे येतं इन्शुरन्स. इन्शुरन्स हे सगळ्यांनी ऐकलेलं इन्शुरन्स हे सगळ्यांनी ऐकलेलंच असेल. इन्शुरन्सचं काय आहे, इन्शुरन्स हा का महत्वाचा आहे. ते इन्शुरन्स मध्ये 3 पार्ट्स येतात: लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. आता तिघांचे पण काय इम्पॉर्टन्स आहेत, कारण की जेव्हा आपल्याला सगळ्यांना करता ही सिस्टम घरामध्ये माहिती असते की एक एक जण असतो घरामध्ये कमवतात. नॉर्मली आपल्याकडे एक चौकोनी कुटुंब जेव्हा म्हटलं जातं, एक आई, एक वडील आणि त्यांची 2 लहान मुलं. तर म्हणजे छोटंसं एक सिम्बॉल मध्ये पण तसं दाखवलेलं आहे. तर तेव्हा जेव्हा फक्त वडील जेव्हा घरामध्ये कमवत असतात तर त्यांचा इन्शुरन्स किती महत्वाचा आहे. उद्या जर समजा काही सिच्युएशन अशी आली की त्यांना काही कारणास्तव त्यांच्या म्हणजे समजा घरातल्या कर्ता व्यक्तीची जर डेथ झाली तर बाकीचे फॅमिली मेंबर्सचं काय, तर त्यांना त्याच्यामध्ये कवर्ड असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या फॅमिली मेंबर्सला प्रोटेक्शन मिळण्यासाठी इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स हा दिलेला असतो. हेल्थ इन्शुरन्स का, कारण की कधी जर तुम्हाला घरातल्या कोणत्याही व्यक्तीला जर खूप मोठा मेडिकल एक्सपेन्स म्हणतो आपण तो आला तर त्याच्यामध्ये तो कवर्ड असतो, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती जास्त पैशांची गरज लागू नये म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा एक ऑप्शन गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेला असतो. आणि जनरल इन्शुरन्स सुद्धा असाच आहे की ज्याप्रमाणे म्हणजे आता जनरल इन्शुरन्स मध्ये बरेच वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, आपण ते डिटेलमध्ये बघूच. पण आय थिंक हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स या दोघांचा पण एक इम्पॉर्टन्स आपल्याला आजच्या काळामध्ये कळायला असेल. म्हणून इन्शुरन्स आणि बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस या तिन्ही गोष्टी ह्या ज्या आहेत आजच्या काळामध्ये सगळ्यांना येणं गरजेचं आहे. कारण की आपण आजच्या सिच्युएशन मध्ये जिकडे जगतोय फक्त तिथे करिअर करणं आणि पैसे कमवणं ह्या 2 गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. तर तुमच्या पैशांमध्ये तुम्ही कशा प्रकारे स्वतःचं आणि घरच्यांचं म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे कशा प्रकारे तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करू शकता आणि कशा प्रकारे तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करून फ्युचर रेडी होऊ शकता, हे सगळं PFSI हा आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेलं आहे. आता हा पार्ट झाला हे झालं कोर्स बद्दल, म्हणजे एक ओव्हरव्ह्यू मी जसं म्हटलं BFSI हा कोर्सच्या नावाची मी फोड करून सांगितली काय आहे. आता आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ BFSI ॲज अ सेक्टर. वाय BFSI? तर म्हणजे एक ॲज अ ट्रेनर म्हणून जेव्हा तुम्ही स्टुडंटला शिकवाल तर सगळ्यात पहिले तर मी असं सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल त्यांना शिकवायला तर तेव्हा त्यांना सांगताना सुद्धा एक हा कोर्स किती इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी, किती महत्वाचा आहे हे सांगा, जेणेकरून काय होईल की त्याला सिरियसनेस येईल, त्या लर्नरला आपण म्हणतो ना की सिरियसनेस येईल त्यांच्या लर्निंग मध्ये. तो किंवा ती जेव्हा हा कोर्स शिकायला घेईल तर त्यांना असं वाटेल की नाही माझी जबाबदारी आहे हा BFSI हा कोर्स शिकून घेणं, जेणेकरून उद्या ती व्यक्ती समजा जॉब करत असेल किंवा उद्यापासून जॉब सुरुवात करणार असेल म्हणजे उद्या म्हणजे फ्युचरमध्ये, तर त्यांना आधीपासूनच आयडिया असली पाहिजे की मी जे पैसे कमवतोय तर त्या पैशांची किंवा त्या सॅलरीची तुम्ही कशा प्रकारे डिव्हिजन करून कुठे कुठे त्याला इन्व्हेस्ट केलं पाहिजे, कुठे पर्सनल एक्सपेन्ससाठी खर्च केला पाहिजे आणि कुठे इमर्जन्सी फंड म्हणून ठेवलं पाहिजे. कारण की आजच्या काळामध्ये हे सगळं समजणं आणि करणं खूप महत्वाचं असतं, जेणेकरून
फ्युचरमध्ये काहीही प्रॉब्लेम झाले तर तुमच्याकडे हाताशी पैसे असणं गरजेचं असतं. म्हणून आपण जसं नेहमी म्हणताल की MSCIT हा कोर्स तुमच्यासाठी IT लिटरसी एक रस्ता आपल्यासाठी उभा करून देतो. IT लिटरसी म्हणतो आजच्या काळामध्ये महत्वाचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, त्यातल्या त्यात मोबाईल आणि कॉम्प्युटर, इंटरनेट हे महत्वाचं झालंय. म्हणून IT लिटरसी पण महत्वाचं आहे. मी म्हणेल 5वा पॉइंट की तुम्हाला फायनान्शियल लिटरसी सुद्धा येणं गरजेचं असतं. जेणेकरून तुम्हाला तुमचे स्वतःचे निर्णय घेणं सोपं जाईल. आता पुढे बघूया आपण वाय BFSI. BFSI हा सेक्टरमध्ये कोर्स काढणं आणि म्हणजे ह्याच्यामध्ये करिअर करणं किती महत्वाचं आहे. तर आपण स्क्रीनवरती बघत आहात की म्हणजे आकडे सांगतात आपल्याला की टोटल इन्कम जे आहे BFSI सेक्टर मधलं 13.98 ट्रिलियन. नंतर असेट्स किती आहे तर 129.43 ट्रिलियन आहेत आणि एम्प्लॉयमेंट किती आहे 1.24 मिलियन. तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात. आता तुम्हीच कॅल्क्युलेट करा किती आहे ते. मी तर त्याच्यावरती म्हणजे बरोबर त्या स्क्रीनमध्ये भावेल अशा प्रकारे मी पॉइंट्स मध्ये ते नंबर्स लिहिलेले आहेत. एम्प्लॉयमेंट 1.24 मिलियन. आता थर्ड पिलर मध्ये जे म्हटलेलं आहे की जेवढा त्या सेक्टरमध्ये पैसा आहे की तेवढं त्याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि जितक्या जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत तितके जास्त आपण म्हणतो की न्यू जॉब्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त लर्नर्स जे असतील ज्यात नवीन 12वी पास आउट असतील किंवा ग्रॅज्युएट झालेले असतील त्यांना हा जर कोर्स तुम्ही अवेलेबल करून दिला तर त्यांना त्या प्रकारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याने त्यांचे करिअर करू शकतात. आणि करिअर इन बँकिंग हा सुद्धा आपण आपल्या कोर्स मधला एक मॉड्यूल आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगते की करिअर इन बँकिंग किंवा कसं आहे तर म्हणजे नॉर्मली बँक म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर असं येतं की 9 to 5 जॉब आहेत, एकाच ठिकाणी बसायचं आहे. कोणाकोणाला ह्या गोष्टी आवडत नाही की एकाच ठिकाणी बसून फक्त लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये काम करायचं तर असं नाहीये. तर बँकेमध्ये असे सुद्धा करिअर आहेत की जिकडे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे सुद्धा ऑप्शन्स असतात. ट्रॅव्हलिंगचा सुद्धा म्हणजे बरेच असे करिअर आहेत त्याच्यामध्ये बँकेमध्ये अवेलेबल की जिकडे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा आहे लोकांसोबत इंटरॅक्शन करण्यासाठी सुद्धा चान्स मिळतो. तर त्याच्यामुळे बँकेमध्ये ट्रेडिशनल जॉब्स बरोबर आज नवीन जॉब सुद्धा अवेलेबल झाले आहेत. त्याचं रिझन आहे कारण की आपल्याकडे अवेलेबल असलेले आता रिसोर्सेस आपली इंडियन इकॉनॉमी ग्रो होतीये आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना की IoT येत आहे किंवा इंटरनेटमुळे काय झालंय सगळ्या बँकिंग क्षेत्राचं डिजिटायझेशन झालेलं त्याच्यामुळे जॉब रोल सुद्धा चेंज झालेली. आता आपण बघतोय स्क्रीनवरती की BFSI सेक्टर इज एक्सपेक्टेड टू क्रिएट ॲडिशनल एम्प्लॉयमेंट ऑफ ओव्हर 1.6 मिलियन ड्युरिंग 2013 आणि 22. म्हणजे काय की हा जो शेवटचा कॉलम आहे एम्प्लॉयमेंट ग्रोथ किती आहे म्हणजे आताची जी आहे त्याच्यापेक्षा 22 पर्यंत 10 लाख जॉब जे ते वाढणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे बँकिंग NBFC मध्ये किती, बँक ब्रोकिंग हाऊसेस मध्ये किती, इन्शुरन्स मध्ये किती, म्युच्युअल फंड मध्ये किती, स्टॉक एक्सचेंजेस मध्ये किती. तर हे सगळं आपले आकडे सांगतात आपल्याला की BFSI या सेक्टरमध्ये टोटल किती ग्रोथ होणार आहे. आता क्लिक BFSI हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे जॉब रोल्स आपण कव्हर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आहे बँक फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, इन्शुरन्स एजंट आणि म्युच्युअल फंड ॲडवायझर. म्हणजे एक ओव्हरऑल जर हा कोर्स केला तर तुम्हाला एंट्री लेवलवरती तुम्हाला म्हणजे लर्नर्सला एंट्री लेवलवरती इकडे जॉब मिळू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये येणारे जे लर्नर्स असतील त्यांना जर तुम्ही हा कोर्स शिकवत असाल तर त्यांना सांगताना तुम्ही सांगू शकता की बाबा रे तुझ्यासाठी हे जॉब रोल्स अवेलेबल आहेत. तू सुरुवात करताना तू इकडनं करू शकतोस. प्लस जर तुला अजून त्याच्यामध्ये नॉलेज हवं असेल तर तू त्याच्यामध्ये डिग्री घेऊन तू अजून जास्त शिकून तुझा चांगला एक्सपिरियन्स आला तर ह्याच्यापेक्षा पण जास्त प्रमाणात ऍडव्हान्स मध्ये जॉब रोल्स म्हणजे आपण म्हणतो सिनियर लेवलवरचे जॉब रोल सुद्धा तू घेऊ शकतोस.
आता व्हाय क्लिक BFSI. आता आपण BFSI हा कोर्स शिकवताना कोणत्या कोणत्या प्रकारचे टेक्निक्स आपण वापरणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-लर्निंग कॉन्टेंट आहे, मोबाईलवरती असेसमेंट्स आहेत आणि मोबाईल ॲप आणि गेम्स. असं म्हणजे कसं आहे की कोर्स अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ई कॉन्टेंट व्हिडिओ, मी तुम्हाला 2-3 छोटे एक सॅम्पल व्हिडिओज दाखवते आपण आपल्या कोर्समध्ये कसे इंटिग्रेट केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला स्टुडंटला शिकवताना पण फायदा होईल. आणि आपण मध्ये 5 असाइनमेंट्स टाकलेले आहेत जे त्यांना एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स देईल. फॉर एक्झाम्पल, आता मुलांना कसं नॉर्मली मोबाईल किंवा कारची क्रेज असते, तर अशांना आपण किंवा बाईकची क्रेज आपण म्हणतो की असते ह्या एजमध्ये, तर त्यांना आपण असं स्वतःच सांगितलेलं की बाबा तू ह्या वेबसाईटवरती जा, असाइनमेंट दिलेली त्यांना, आणि तू तुझा कारचा स्वतःच इन्शुरन्सचा प्रीमियम किती आहे ते तू शोधून टाक, आणि मग त्यांना इन्शुरन्स कसा चूज करायचा, इन्शुरन्सचा प्रीमियम काय असतो, ते सगळं तिकडे त्या वेबसाईटवरती त्यांना जाऊन कळतं. तर अशा प्रकारे आपण हँड्स ऑन एक्सपिरियन्स येईल अशा प्रकारचे असाइनमेंट्स त्यांना दिलेले. किंवा आजकाल आपण ऐकलं बरेच आहे म्हणजे की 31 मार्च शेवटची डेट होती, खरं ते गव्हर्नमेंटने वाढवली, टू लिंक आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तर आपण ती पण एक असाइनमेंट टाकली की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक कसं करायचं. का, कारण की हे खूप ट्रेंडिंग आहे, नेहमी ते स्टुडंट ऐकत असतात, पेपरमध्ये वाचत असतात, किंवा घरी त्यांच्या गरज पडू शकते की आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचंय, किंवा त्यांची घरची गाडी असेल टू व्हीलर आणि त्यांना त्याचा इन्शुरन्स काढायचा असेल, मग थर्ड पार्टी इन्शुरन्स काय, सेकंड पार्टी, हे सगळं त्यांना स्वतःहून येईल अशा प्रकारचे आपण असाइनमेंट टाकले. आता ड्युरेशन ऑफ द कोर्स हा 2 महिन्याचा आहे, बाकी सगळे आपले क्लिकचे कोर्सेस आहेत तसं आहे. सेशन्स 40 सेशन्स आहेत, पूर्ण स्टार्टिंग पासून एंड पर्यंत 40 सेशन्स मध्ये आपल्याला सगळा सिलेबस कव्हर होतो. असाइनमेंट्स पण त्याच्यामध्येच आपण ऍड केलेले आहेत आणि एंडला एक्झाम असते. नंतर प्रत्येक सेशन नंतर आपण छोटी एक सेशन एंड टेस्ट आपण ठेवलेली, जेणेकरून स्टुडंट्स काय शिकला ते त्याला तिथल्या तिथेच असेस करू शकतो. आणि समजा त्याला असं जाणवलं की नाही मला नाही कळालंय, मला परत बघायचंय, तर परत जाऊन तो व्हिडिओ बघू शकतो. स्टडी मटेरियल असं म्हणायला गेलं तर आपण वेगळं असं बुक कोणताही प्रोव्हाइड करत नाही या कोर्ससाठी. आपलं ई-लर्निंग कॉन्टेंटच खूप जास्त आहे, त्याच्याकडून स्टुडंटला खूप डीप मध्ये नॉलेज मिळू शकतं. आणि टेक अ चॅलेंज आणि असाइनमेंट्स मी आधीच मेन्शन केलं की असाइनमेंट्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे असाइनमेंट्स हँड्स ऑन एक्सपिरियन्ससाठी ऍड केलेले. आणि प्लस अदर दॅन कोर्स कंटेंट, आपण कोर्समध्ये त्यांच्यासाठी आपण हे ऍड केलेले, इंडस्ट्री एक्सपर्टचे एक इंटरव्ह्यूज आपण ऍड केलेले आहेत, त्याचा पण मी एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आपण काम करूया, तुम्हाला आत्ताच व्हिडिओ दाखवते, मग आपण अजून डिटेलमध्ये बघू, जेणेकरून तुम्हाला अजून एक आयडिया येईल. The banking sector has been why a career in banking? The banking sector has been an attractive field for aspirants for decades and continues to be a sought after field. While a career in banking can offer you job security and substantial pay, there are many more reasons to consider a career in this field. Some of these reasons are scope for individual growth. The banking sector is competitive and demanding. If you are the kind of individual who is driven by these very factors, banking is a great field to set targets and meet professional goals. It offers a lot of potential for vertical growth. Variety. Like I mentioned before, it may seem as though finance and accounts are just the two pillars of banking. However, in the present context, banking is a diverse field. It offers a choice of jobs which can be the right fit for a variety of aptitudes and interests. Contribution to the economy. Finance is the backbone of any economy. If you find yourself willing and motivated to contribute towards the growth of the economy of India, banking is the right door for you to walk through. Potential to travel. Banking jobs are not just 9 to 5 desk jobs wherein you're stuck in one place
indefinitely. A career in banking can call for a lot of travel and transfers, domestic as well as international. If you get into the right field within banking, there is a good possibility that you will have to travel for your work. Creative scope. Now, when one thinks of banking, one might not necessarily think of creativity. However, the ever-evolving nature of finances and the ongoing generation of money permit the roles and responsibilities of banks to also keep changing. Plus, now that banking also sees business principles in its day-to-day functions, there is an even bigger scope to get creative within a career in banking. Plus, now that banking also sees business principles in its day-to-day functions, there is an even bigger scope to get creative within a career in banking. Human interaction. If you are a people person and enjoy communication and problem solving, I think you should look into banking as a career option. This field requires you to constantly interact with people and do a lot of networking to make lasting customer relationships. हॅलो, आय होप तुम्हाला आवाज क्लिअर आला असेल. आपण अजून एक छोटासा व्हिडिओ दाखवते. पूर्ण नको बघूया हवं तर आपण, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपण कोर्समध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट्सचे व्हिडिओज टाकलेले आहेत, जेणेकरून इंडस्ट्री एक्सपर्ट्स काय बोलतात ह्याच्याबद्दल, बँकिंग क्षेत्राबद्दल ते सुद्धा कळेल. एक अर्पिता म्हणून आहेत, तर त्यांचा एक आपण कस्टमर सर्व्हिस रिलेटेड, ज्यांनी बँकेच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम केले, त्यांचा एक ओव्हरव्ह्यू आपण ते काय बोलतायत ते आपण बघूया. Now we move on to customer service in banking, and this is your forte. So the first question that comes to mind is, why is good customer service important in banking? So banking these days is not only about transactions, but it is about relationships. So while we are building relationship with our client, I think customer service plays a major role into it. My client doesn't want to get out of what he's doing actually in terms of their own businesses or their work that they do, come out of it, put their times across, and get into involved into a banking transaction. They want things to get smooth when it is related to their money or any day-to-day transaction. In the era wherein we are dealing with online payments, all sort of gadgeted banking which we do, we don't want any hindrance. So it is as smooth as like we do in a relationship, person to person. We want things to go very smooth. So for a bank also, as a bank, if we think there are too many competitions which are there. In case we do not offer a good service, we are bound to lose a customer, and who wants to lose a business? And because of the competition which is available, and because of the client set which is growing these days, nobody wants to have a hassled banking. The very first point that a person thinks about changing banking is the customer service is pathetic, let's just change. So I think this is how major a customer service role is being played in today's banking. Great. How and why is appearance important for a customer service executive or somebody who is working in a client relations position? How does appearance become important? To be very honest, it does not. So we are the face of the bank. We travel and we meet customers day to day, but I do have a customer service backup support, which is only seated in the office. Most of the time, my customer hasn't even met them. So it is only on phone or email, such kind of things are handled. So I think appearance doesn't make much of a difference. It can be a case that while you are entering a client meeting, client can make a perception about you in the very first meeting because of your looks, but the way you conduct yourself, the way you go out of the way to help your customer, the way you handle their relationships, and the way you manage that relationship, you make a relationship with the customer, is more important these days. Moreover, customers are
आपण आता बघितलं की कशा प्रकारे एक एक्सपिरियन्स पर्सन सांगतात की कशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे करिअर इन बँकिंग म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगताना असं सांगितलं की जेव्हा बँकेमध्ये काम करत असतात की कस्टमर सर्व्हिस का महत्वाची, कारण की जेव्हा कस्टमर्स आपले पैसे बँकेमध्ये टाकतात तर त्यांना हवं असतं की एव्हरीथिंग शुड गो व्हेरी स्मूथली, ट्रान्झॅक्शन असू दे किंवा कोणत्याही गोष्टी असू दे. म्हणजे नॉर्मली असंही असतं की लोकांचं असं असतं की त्या बँकेची कस्टमर सर्व्हिस चांगली नाहीये, प्लीज तुम्ही म्हणजे कस्टमर सर्व्हिस चांगली नाही, डायरेक्ट लोक बँक चेंज करतात. का, कारण की लोकांना हवं असतं की मला बँकेचं ट्रान्झॅक्शन करायचं आहे म्हणून मला सुट्टी घेण्याची गरज नाही लागली पाहिजे किंवा माझ्या कोणत्या गोष्टींमध्ये एरर नाही आला पाहिजे आणि माझा वेळ वाया नाही गेला पाहिजे. कारण की लोकांना आता इतकी सवय झाली आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ऑनलाईन सर्व्हिसेसची, जेणेकरून त्यांना कुठेही त्यांचं काम सोडून जायची गरज लागली नाही पाहिजे असं त्यांचे एक मिनिमम एक्सपेक्टेशन्स असतात. आणि ते जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं जातं किंवा डिजिटल वे मध्ये सगळी कामं बँकेची करू शकतात आणि अशा वेळेस समजा काही एरर आला आणि कस्टमर सर्व्हिस जर एखाद्या बँकेची किंवा बँकिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या इन्स्टिट्यूटची जर चांगली नसेल तर लोकांचा एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खराब होतो आणि त्यांचे कस्टमर्स हळूहळू तुटायला लागतात. म्हणून कस्टमर सर्व्हिस एका बँकेमध्ये किंवा बँकिंग इन्स्टिट्यूशन मध्ये किती महत्वाची आहे हे आपण इंटरव्ह्यू मध्ये समजतो. आणि पुढचा क्वेश्चन जेव्हा विचारला गेला की अकॉर्डिंग टू यू की तुम्हाला काय वाटतं की अपीअरन्स किती महत्वाचं आहे व्हेन यू हँडल अ कस्टमर्स. आता हे बघा, जेव्हा आपण स्टुडंटला समजवतो तर तेव्हा एक ऍज अ टीचर म्हणून जेव्हा शिकवलं जातं किंवा लर्निंग फॅसिलिटेटर म्हणून जेव्हा स्टुडंटला शिकवलं जातं एक वेगळा फरक पडतो. पण जेव्हा ते बघतात की इंडस्ट्री एक्सपर्ट्स ह्याच्याबद्दल काय बोलतायत तर त्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येतो की नाही, ही व्यक्ती तिकडे ह्या बँकिंग सेक्टरमध्ये ऑलरेडी इतक्या वर्षापासून काम करते आणि ती व्यक्ती सांगते की ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये. तर मग अशा वेळेस आपल्याला आयडिया येते आणि त्यांना कशा प्रकारे स्टुडंटला आपण कम्युनिकेट करू शकतो, त्याला त्याचं महत्व समजावू शकतो, हे अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज LF ला खूप फायदेशीर ठरू शकतो. आपण आता पुढे प्रेझेंटेशन कडे वळूया, पुढचा पार्ट बघू की काउन्सिलिंग करताना कशा प्रकारे तुम्ही काउन्सिलिंग करायला पाहिजे. कारण की मी ट्रेनचं शेड्यूल पाठवलं त्याच्यामध्ये काउन्सिलिंग कसं करायचं BFSI कोर्ससाठी आपण ते बघितलं होतं. आता आपल्याला बघायचंय की जेणेकरून जेव्हा सेंटरमध्ये आपण स्टुडंट्स येतात, नॉर्मली 12वी पास झालेले असतील किंवा BBA ग्रॅज्युएट झालेले असतील आणि त्यांना समजा BFSI हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना समजावू शकतात की BFSI हा कोर्स आहे तो तुम्हाला कशा प्रकारे बेनिफिट करू शकतो. की सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे की तुम्ही आता समजा ग्रॅज्युएट झालात आणि आता तुम्ही जे जॉब करणार आहात तर तुम्हाला तुमची जी सॅलरी आहे ती कशी मॅनेज करायची हे आपल्याला BFSI ह्या कोर्स मधनं कळतं. कशा प्रकारे तुम्हाला इन्शुरन्स सिलेक्ट करायला पाहिजे, कशा प्रकारे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, मग ते शेअर मार्केट असू दे किंवा म्युच्युअल फंड असू दे, तर ह्या सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं असतं. दुसरं म्हणजे समजा फायनान्स ह्या सेक्टरमध्ये कोणी ग्रॅज्युएशन केलं असेल तर हा BFSI हा जो कोर्स आहे त्यांना एक ऍडिशनल बेनिफिट किंवा ऍडिशनल नॉलेज देऊ शकतो. कारण की BFSI ह्या कोर्समध्ये आपण खूप डिटेलमध्ये आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन आपण ऍड केलेली आहे. त्यामुळे कारण की समजा असं जर म्हणाल की आम्ही कॉलेजमध्ये शिकलो पण कॉलेजमध्ये शिकलेले आहात ते त्याच्यापेक्षा आपण एक असं म्हणू शकतो की नवीन एक व्हिडिओ स्वरूपामध्ये आणि एक अपडेटेड इन्फॉर्मेशन त्यांना मिळू शकते. तिसरं म्हणजे कोणी बँकिंग क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम करतंय, अशा व्यक्ती आहेत की बँकिंग क्षेत्रात किंवा फायनान्स सेक्टरमध्ये कोणी काम करते अशा लोकांसाठी सुद्धा हा कोर्स महत्वाचा आहे टू गेट मोर नॉलेज आणि टू गेट बेटर अपॉर्च्युनिटी ऑफ अ जॉब इन करिअर. पुढे येतं आणि टार्गेट मार्केट कोण कोण आहे, म्हणजे टार्गेट मार्केट तुम्हाला महत्वाचं म्हणजे जसं पैसा सगळेच कमवतात, तर त्यांना सगळ्यांसाठी हा BFSI कोर्स महत्वाचा आहे. नो डाऊट त्यांना हा सगळा कोर्स गाईड म्हणजे एक प्रकारे गाईड म्हणून ठरू शकतो.
आणि घरामध्ये होम मेकर्स जे असतात, होम मेकर्स अशा व्यक्ती, होम मेकर्स म्हणजे आपल्या गृहिणी आपण म्हणू शकतो, तर त्यांना सुद्धा हा कोर्स एक गायडन्स म्हणून ठरू शकतो. कारण की त्यांना सुद्धा फायनान्शियल लिटरसी, आयटी लिटरसी इतकीच महत्वाची आहे आजच्या काळामध्ये. कारण की तो काळ गेला की जेव्हा फक्त कोणीतरी क्रॉस करून दिलं आणि सही केली घरातल्या महिलेने किंवा कोणीही, म्हणजे तर सगळ्यांना फायनान्शियल एक आपण पैसा कसा स्वतःचा मॅनेज करावा हे समजणं गरजेचं आहे. जरी ती व्यक्ती कमवत असेल किंवा कमवत नसेल, पण सगळ्यांची जबाबदारी आहे की सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा कोर्स जो BFS हा जो कोर्स आहे सगळ्यांसाठी एक पूर्ण पॅकेज आहे. त्याच्यामुळे काउन्सिलिंगसाठी जेव्हा कोणी सेंटरमध्ये येईल तर तेव्हा प्रत्येकाला तुम्ही हा कोर्स सजेस्ट करू शकता. आणि किंवा तुम्हाला जर डिप्लोमा द्यायचा असेल तर तुम्ही डिप्लोमा म्हणून सुद्धा हा कोर्स प्रोव्हाइड करू शकतात. तुम्ही एक्सेल, टॅली आणि BFSI असे 3 सुद्धा कोर्स एकत्र देऊ शकतात, जेणेकरून त्यांना डायरेक्टली अकाउंटंट म्हणून रोल सुद्धा मिळू शकतो बँक BFSI या सेक्टरमध्ये. म्हणजे बँकिंग, मी डायरेक्टली असं म्हणत नाही तुम्हाला बँकमध्ये जॉब म्हणजे लर्नरला जॉब मिळेल, पण तत्सम अशा प्रकारचे जे इन्स्टिट्यूट आहेत की डायरेक्टली हायर करतात फ्रेशर्सला, त्यांच्याकडे जर नॉलेज असेल, इंटरव्ह्यू क्रॅक करायला त्यांना सोपं जाऊ शकतं. अशा प्रकारे तुम्ही हा कोर्स त्यांना काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांना सजेस्ट करू शकता. आणि त्यांना हवं तर काउन्सिलिंग जेव्हा कराल तर तेव्हा तुम्ही त्यांना हवं तर 1-2 छोटे व्हिडिओ दाखवू शकता किंवा या कोर्सचं जे प्रोस्पेक्टस आहे किंवा कोर्समध्ये काय काय आपण एक्सप्लेन केलंय, काय 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 मॉड्यूल्स आहेत ते त्यांना दाखवू शकतात, जेणेकरून त्यांना पटेल आणि हा कोर्समध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायला सोपं जाईल. पुढे हाऊ एसीज कॅन ऑफर, हे मी आताच तुम्हाला सांगितलं डिस्कस करताना की क्लिक इंग्लिश सोबत सुद्धा देऊ शकतो. इंग्लिश मी याच्यासाठी टाकलं कारण की बऱ्याच जणांचा असा कन्सर्न आहे की हा कोर्स इंग्लिशमध्ये आहे आणि इंग्लिश समजत नसेल तर कसं करणार. तर महत्वाचं म्हणजे कसं आहे की तुम्ही बघायला जाल तर हा जो कोर्स आहे BFSI आपण जो डिझाईन केला आहे, जरी त्याचे मोड ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश जरी असलं तरी सुद्धा खूप सोप्या लँग्वेजमध्ये आपण त्याला एक्सप्लेन केलेलं आहे आणि व्हिज्युअल्स पण बरेच ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि असा प्रयत्न केलेला आहे की स्टुडंट्सला पिक्चर्स बघून किंवा ते सेंटेन्सेस आहेत ते इतके सोपे आहेत की त्यांना पहिलंच याच्यामध्ये कळावं, नाही कळालं तर LF आहेतच त्यांना समजवण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला क्लिक इंग्लिश सोबत सुद्धा आपण हा देऊ शकतो. आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहेत का? फी स्ट्रक्चर तर सगळ्यांना माहितीच आहे किती आहे, काय आहे नॉर्मल याचं. कोणाला डाऊट आहेत का? आपला हा ट्रेनिंगचा एक अर्धा पार्ट झालेला आहे आतापर्यंत. आपण हवं तर डाऊट्स थोडेसे क्लिअर करूया. मग आपण कोर्स सिलेबस काय आहे तो बघूया. कोणाला काही डाऊट आहेत? चॅट सेक्शन मध्ये मी बघते कोणाचेच डाऊट नाही आलेले. थोडं इंटरेस्टिंग वाटतंय की नाही BFSI कोर्सचा ह्याच्याबद्दल? ह्याच्या आधी कोणी BFSI ट्रेनिंग अटेंड केलेलं आहे का? हॅलो. ओके, अजूनपर्यंत अटेंड नाही केलेलं आहे. ओके. कोणाला काही अजून समजा डाऊट्स असतील तर आपण डिस्कस करू शकतो. म्हणजे जेणेकरून काय होईल की थोडं इंटरॅक्टिव्ह, आपण आज कमी जण आहोत, मे बी उद्या जास्त अजून सेंटर्स जॉईन होतील याच्यामध्ये, तर आपण एक अजून 5-10 मिनिटे डाऊट क्लिअरिंग घेऊ शकतो. काय असेल तर तुम्ही तुमच्या साईडने द्या. तुमच्या याच्यावरती काय व्ह्यू आहे, काय म्हणणं आहे तुमचं, प्लीज डिस्कस करा, सांगा.
आता मी जे सांगते ते खूपच इझी आहे आणि मी समजते सगळ्यांना, त्याच्यामुळे काहीच डाऊट्स नाहीये. आपण पुन्हा प्रेझेंटेशन कडे वळूया. आय थिंक कोणाला काही डाऊट नाहीये. आपण आता पुढे बघणार आहोत की सिलेबस काय आहे कोर्सचा. व्हॉट लर्नर विल लर्न फ्रॉम क्लिक BFSI. तर सगळ्यात पहिले आपला जेव्हा कोर्स चालू होतो तर तेव्हा आपण इंडियन फायनान्शियल सिस्टम बद्दल पहिला मॉड्यूल टाकलेला आहे. कारण की BFSI या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचं असेल तर फायनान्शियल सिस्टम काय आहे इंडियनची, इंडियन फायनान्शियल सिस्टम काय आहे हे समजणं महत्वाचं आहे. स्टार्टिंग पासून म्हणजे हिस्ट्री ऑफ बँकिंग पासून आपण हा कोर्स चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण BFSI सेक्टरचा ओव्हरव्ह्यू आहे, इंडियन बँकिंगची हिस्ट्री आहे, इन्स्टिट्यूशनल वर्सेस नॉन इन्स्टिट्यूशनल बँक ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि बँकेचा काय रोल आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, आपण हे पहिल्या सेशनमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. कारण की जोपर्यंत बँकिंग हे फायनान्शियल सिस्टममध्ये कशा प्रकारचा रोल प्ले करतं हे कळत नाही तोपर्यंत हा कोर्स करणं कोर्स करणं उपयोगाचं नाही असं पर्सनली मला वाटतं. पुढे येतं बँक अँड इट्स फंक्शन. बँकेचे फंक्शन्स काय आहेत? नॉट जस्ट ओनली टेकिंग डिपॉझिट्स आणि प्रोव्हाइडिंग लोन्स, ह्याच्याऐवजी बँकेचे कोणते कोणते फंक्शन्स आहेत आणि त्यांचे ड्युटीज काय आहेत, आपण हे सगळं ह्या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आपण बघतो. पुढे येतं टाइप्स ऑफ बँक्स. बँकेचे कोणत्या कोणत्या प्रकारचे टाइप्स आहेत, कमर्शियल, नॉन कमर्शियल बँक्स, RBI काय आहे, NBFC, कोऑपरेटिव्ह बँक आणि क्रेडिट सोसायटी. ह्याच्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये सगळ्यांचा फरक एक्सप्लेन केलेला आहे आणि त्यांचे एक प्रकारे म्हणजे RBI आणि कमर्शियल बँक्स आणि प्रत्येकाचे रोल्स, ड्युटीज टू देअर कस्टमर्स हे डिटेलमध्ये आपण या मॉड्यूलमध्ये सांगितलं. पुढे येतं पेमेंट बँक वर्सेस कमर्शियल बँक. कमर्शियल बँक आणि पेमेंट बँक ह्याच्यामधला फरक काय आहे, म्हणजे कमर्शियल बँकांसाठी बेसिकली असं आहे की त्यांना फिजिकल ब्रांच अवेलेबल असतात. पेमेंट बँक म्हणजे डिजिटल बँक ज्याचे वॉलेट्स आपल्या मोबाईल मधल्या ऍप्लिकेशन मध्ये असतात. तर हा फरक आहे दोघांमधला. या दोघांचे काय रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत आणि कोणाचे बेनिफिट्स काय आहेत, आपण हे सुद्धा त्याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे तर बँकिंग ऑपरेशन्स, की बँक कशा प्रकारे पैसा कमवते. कारण की बँक आपण समजा 3,000 रुपये ठेवले बँकेमध्ये तर आपल्याला वर्षभरानंतर त्याच्यावरती किती 3.5% व्याज मिळतं. तर ते वरचे पैसे कुठून येतात आणि बँक जेव्हा आपल्याला लोन देते आणि लोन दिल्यानंतर 8%, 10% ज्या म्हणजे डिपेंडिंग अपॉन द रूल्स ते कशा प्रकारे पैसे म्हणजे आपण म्हणतो ना कशा प्रकारे ते पैसे डिपॉझिटर्स असतात त्यांना देते आणि बँक स्वतःचं ऑपरेशन्स मेंटेन करते, एम्प्लॉईची सॅलरी देते. तर कशा प्रकारे ते फंक्शन होतं हे सगळं आपण सांगितलेलं आहे. आणि अदर दॅन दिस बँकेचे कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्कम सोर्सेस आहेत हे आपण बँक ऑपरेशनचे याच्यामध्ये मेन्शन केलंय. नंतर टाइप्स ऑफ बँकिंग कस्टमर्स. आता बँकिंग कस्टमर्स म्हटल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की कस्टमर्स म्हणजे अजून काय असू शकतं, तुमच्या आमच्यासारखे नॉर्मल कस्टमर्स म्हणजे झाले कस्टमर्स, पण दिस इज नॉट द केस. बँकिंग कस्टमर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, इंडिव्हिज्युअल पासून ते फर्म्स पर्यंत. का, कारण की कंपनीज असतील, ट्रस्ट असतील, क्लब्स असतात, त्याप्रमाणे नंतर लोकल ऑथॉरिटीज असतात. लोकल ऑथॉरिटीज म्हणजे बृहन्मुंबई म्हणजे BMC आहे, त्याच्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतात. तर त्यांचे सुद्धा, कारण की त्यांना सुद्धा पैशाचे ट्रान्झॅक्शन करण्याची गरज भासते. एक
कारण की त्यांच्याकडे सुद्धा पैसे येतात गव्हर्नमेंटकडनं आणि ते पैसे त्यांना कुठेतरी ठेवायचे म्हणून आणि त्याप्रमाणे जसे गरज असतील त्याप्रमाणे डेव्हलपमेंटला वापरायचे. मग म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे सुद्धा बँकेचे अकाउंट असतात. तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स आणि काय म्हणतो आपण त्याला रूल्स आहेत आणि फॅसिलिटीज सुद्धा बँक त्याप्रमाणे देते. म्हणजे बँकेचं असं स्टेटमेंट आहे की बँक अशा प्रकारे फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करते ज्या प्रकारचे तुम्ही कस्टमर आहात. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, इंडिव्हिज्युअल कस्टमर्स आहात म्हणजे फक्त मी किंवा फक्त तुम्ही, तर तुम्हाला त्या प्रकारची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. तर कंपनी असेल तर कंपनीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज बँक प्रोव्हाइड करते. ट्रस्ट, क्लब, ट्रस्ट म्हणजे काय, हे टाटा ट्रस्ट किंवा हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे ट्रस्ट असतात. तर त्यांच्यासाठी हे वेगळ्या प्रकारचे अकाउंट्स असतात आणि हॅलो मॅम, आवाज येत नाही. हॅलो 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 मॅम, आवाज येत नाहीये. हॅलो मॅम, आवाज येत नाहीये. हॅलो मॅम, तुमचा आवाज येत नाहीये. चार्ट मध्ये टाकून मॅम, आवाज येत नाही. हॅलो You are not audible, madam.
Saili ma'am, you are not audible actually. Actually, you are, I think slides are muted.